नमस्कार मंडळी, हार्मनी विथ हॉर्मोन्स या यूट्यूब चॅनलच्या हॉर्मोन्स विषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम मला एंडोक्रोनॉलॉजिस्ट डॉक्टर वैशाली देशमुख मॅडमचे आभार मानायचे, कारण ते एवढ्या या 25 वर्षापेक्षा जास्त असलेला त्यांचा अनुभव आणि या विषयातली त्यांची सर्वोच्च पदवी याचा उपयोग सर्वसामान्यांना या विषयीचं पूर्ण नॉलेज देण्यामध्ये आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यामध्ये व्हावा यासाठी हा यूट्यूब चॅनल आपण सुरू केलेला आहे. आणि हॉर्मोन्स विषयीच्या संपूर्ण माहिती याची या सगळ्या पुढच्या येणाऱ्या एपिसोड्स मध्ये दिली जाईल. सगळ्यात आपला पहिला एपिसोड, याच्या आधीचा एपिसोड आपण सगळ्यांनी बघितला, लाईक केला आणि त्याच्यामध्ये आपले काही प्रश्न विचारले, तर त्याबद्दल धन्यवाद. त्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या एपिसोडच्या अगदी शेवटी हितगुज या कार्यक्रमात घेणार आहोत. हा जो एपिसोड आहे आजचा, तो वय वर्षे 1 दिवस म्हणजे मुलीचं वय 1 दिवसाचं मुलगी जेव्हा असते तिथपासून ते ती मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत या वयोगटासाठी आहे. या दरम्यान मुलींच्या शरीरामध्ये कुठले कुठले हॉर्मोन्स तयार होतात, त्यांचं काय कार्य असतं आणि त्या हॉर्मोन्सचा जर इम्बॅलन्स झाला, संतुलन बिघडलं तर कुठल्या प्रकारच्या व्याधी किंवा आजार उद्भवू शकतात, याविषयीची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर चर्चेला सुरुवात करूयात. माझ्या प्रस्तावनेमध्ये म्हणल्याप्रमाणे की अगदी नवजात मुलीपासून 1 दिवसाच्या वयाच्या मुलीपासून ते ती मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारच्या ग्रंथी आणि कुठले हॉर्मोन्स तयार करतात आणि त्यांचं कार्य काय असतं आणि शरीराच्या जडणघडणीमध्ये त्यांचा रोल काय असतो. हो, तर सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानूयात मी पण, माझ्यातर्फे पण. आणि दुसरी गोष्ट, या कार्यक्रमाला सुरुवात करताना मी सांगू इच्छिते की हॉर्मोन्स पहिल्या दिवसापासून तयार होत नाही, ते पहिल्या श्वासापासून तयार होत असतात गर्भाच्या. त्यामुळे बाळ किंवा मूल जेव्हा गर्भात असतं आईच्या, तेव्हापासून हॉर्मोन्स त्याचे मेंदू तयार करत असतं आणि त्या गर्भात असतानाच गर्भ हॉर्मोन्स तयार करायला लागलेलं असतं. त्यामुळे गर्भातले जे मूल असतं, तर ते गर्भातले मूल जे आहे त्याला पहिल्या दिवसापासून वाढीला जी मदत करतं ते हॉर्मोन म्हणजे IGF-1 नावाचं हॉर्मोन असतं, जे उंची वजन गर्भाची वाढवत असतं. त्याच्यानंतर आपण थायरॉइड हॉर्मोन विषयी ऐकतो, पण थायरॉइड हॉर्मोन हे अतिशय महत्वाचं हॉर्मोन असतं आईच्या गर्भात जेव्हा मूल असतं त्यावेळेला. त्यामुळे गर्भवाढीसाठी थायरॉइड हॉर्मोन आणि IGF-1 हे 2 हॉर्मोन्स गर्भाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे हॉर्मोन्स आहेत. जर हे कमी असतील तर गर्भाच्या मेंदूची वाढ, गर्भाच्या उंचीची वाढ, गर्भाच्या वजनाची वाढ ही कमी होते. त्यामुळे हॉर्मोनल विकारचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अगदी गर्भापासून विचार करतो. आता राहिलं पहिल्या दिवशी जन्माला आलेल्या बालकापासून आपण सुरुवात करूयात. मुलगी असो मुलगा असो, तर कुठले हॉर्मोन्स पहिल्या वर्षात महत्वाचे असतात, तर पहिल्या वर्षात साधारण ग्रोथ हॉर्मोन, वाढीचं जे हॉर्मोन आहे ते लांबी, उंची, वजन बाळाचं वाढवायला मदत करत असतं. आणि दुसरं जे हॉर्मोन आहे ते थायरॉइड हॉर्मोन, ते बुद्धी वाढवत असतं, मेंदू वाढवत असतं. त्यामुळे आपण म्हणतो मूल बसायला लागलं, चालायला लागलं, बोलायला लागलं, तर हे जे माइलस्टोन्स असतात हे 2 हॉर्मोन्स ठरवत असतात. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ते गर्भात असताना जे सेक्स हॉर्मोन्स तयार होतं त्याच्यावरनं लिंगभेद कळतो. म्हणजे ही मुलगी आहे किंवा हा मुलगा आहे, हे जे बदल होतात ते आपल्याला त्या सेक्स हॉर्मोन्स वरनं कळतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला सेक्स हॉर्मोन्सचे प्रॉब्लेमचा उगम तिथे आपल्याला पहिल्यांदा लक्षात येऊ शकतो. आणि तेच हॉर्मोन्स पुढे जसं मूल 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्षापर्यंत जातं, तसं थायरॉइड हॉर्मोन, ग्रोथ हॉर्मोन आणि जसं जसं पौगंडावस्थेकडे येतं तसं तसं सेक्स हॉर्मोन्स म्हणजे FSH, LH, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन ही जी नावं आपण ऐकतो की बऱ्याच वेळेला आपले गायनेकोलॉजिस्ट सजेस्ट करतात, त्याच्यात ते लिहिलेले असतात रिपोर्ट्समध्ये, ही सगळी हॉर्मोन्स त्या वयात 8व्या वर्षी, साधारण 7व्या-8व्या वर्षी तयार व्हायला लागतात. आणि या दरम्यान त्या बाळाला ताकद देण्यासाठी, एनर्जी देण्यासाठी जे हॉर्मोन किंवा ताण कुठलाही, आता शाळेत जातं बालक, तिथे रडायला लागतं पण पळून येत नाही घरी. का येत नाही? कारण त्याला ताकद देणारं ते हॉर्मोन असतं, कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन असतं की ते स्ट्रेस जो असतो शाळेचा तो सहन करायला मदत करत असतं. तर कॉर्टिसॉल हे हॉर्मोन आपल्याला जन्मापासून ते मरेपर्यंत उपयोगाचं आहे ताण सामोरे जायला. आणि राहिलं आता हे टप्प्यांची वाढ म्हणूयात, तर ग्रोथ हॉर्मोन, थायरॉइड हॉर्मोन आणि सेक्स हॉर्मोन याचा रोल, वाटा जो आहे तो पहिल्या 20 वर्षात सगळ्यात जास्त असतो. आणि जसं जसं वयात येत जातात मुलं तसं सेक्स हॉर्मोन्सचा रोल वाढत जायला लागतो.
इन्शुलिनचं तुम्ही म्हणत आहात की इन्शुलिन हे हॉर्मोन सुद्धा या वयोगटामध्ये महत्वाचं असतं. हा, इन्सुलिन आणि थायरॉइड हे दोन हॉर्मोन्स जे आहेत ते तुमचं मेटाबॉलिझम ठरवतं. मेटाबॉलिझम म्हणजे काय, मी जे अन्न खाते ते माझ्या अंगी कसं लागतं. समजा माझी मुलगी जेवते पण अंगी लागत नाहीये किंवा खूप अंगी लागते तर ती जाड व्हायला लागते किंवा खूप बारीक राहते, तर हा डिफेक्ट जो आहे तो इन्सुलिन या हॉर्मोनच्या बिघाडामुळे होऊ शकतो. तर इन्सुलिन ज्या मुलांचं जास्त असतं ती अतिस्थूल होऊ शकतात. तुम्ही पाहता की पोट सुटायला लागतं किंवा सुस्त व्हायला लागतात, जाड व्हायला लागतं, मुलं अति खायला लागतात, तर ते इन्सुलिन हॉर्मोनमुळे बिघाड तो होऊ शकतो. आणि काही जणांमध्ये इन्सुलिन नसतंच किंवा तयार होत नाही, तर आपण डायबिटीस झाला म्हणतो, टाईप 1 डायबिटीस ज्याला म्हणतो. तर डायबिटीसचे विविध प्रकार या वयोगटात येऊ शकतात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे. सो इन्सुलिन हे हॉर्मोन, जसं मी कॉर्टिसॉल बद्दल म्हणलं तसं हे आयुष्यभर गरजेचं आहे. प्रेक्षकांना आपल्याला अजून समजायला सोपं जावं यासाठी आपण या 10 वर्षाचं सुद्धा 3 वर्गांमध्ये जर वर्गीकरण केलं, आपण असं म्हणू की अप टू 2 इयर्स, अप टू 8 इयर्स आणि 8 to 10 इयर्स, तर ते कसं अजून एक्सप्लेन करता येईल? मी जसं सांगितलं, पहिल्या 2 वर्षात वाढ महत्वाची असते, त्यामुळे थायरॉइड आणि ग्रोथ हॉर्मोन हे सगळ्यात महत्वाचे हॉर्मोन्स आहेत या 2 वर्षात. त्याच्यानंतर मेजर रोल जो असतो तो या 2 हॉर्मोन्सचा वाढत जातो 8व्या वर्षापर्यंत. आणि मग 8व्या वर्षापासून ते पुढे वयात येईपर्यंत सेक्स हॉर्मोन्सचा म्हणजे इस्ट्रोजनचा, टेस्टोस्टेरॉनचा वाटा जो आहे तो महत्वाचा ठरतो. मग तेव्हा ग्रोथ हॉर्मोनचं काम कमी होत जातं, तेव्हा तुमचं थायरॉइड हॉर्मोनची गरज वाढत जाते. सो वयानेशी तुम्हाला जर लक्षात आलं असेल, मी आपण जे बोलतोय मागच्या एपिसोड पासून, इट्स अ डायनामिक स्टेट. डायनामिक म्हणजे काय की प्रत्येक वयोगटात प्रत्येक टप्प्यात हॉर्मोन बदलत असतं, वाढत असतं, कमी होत असतं, आणि हे नॉर्मल रित्या होणं महत्वाचं असतं, तरच व्यक्ती नॉर्मल वाढू शकतो. त्यामुळे नॉर्मल माझी मुलगी किंवा मुलगा व्यवस्थित वाढतोय की नाही हे समजायला माझ्या अपत्याचं जे काही हॉर्मोन लेवल आहे हे नॉर्मल आहे की नाही हे समजणं तितकंच महत्वाचं आहे. आज आपल्या या एपिसोडमध्ये या वयोगटाला सूट होणारी, आपण म्हणू, मुलगी आणि तिची आई आलेले आहेत आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या मनामध्ये काही असलेल्या शंका आहेत ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात, ते जास्त योग्य वाटेल. आणि त्यांच्या शंकांचं सगळं निरसन डॉक्टर वैशाली देशमुख या स्वतः करतील. तर मी आपली ओळख करून देतो, सौ स्मिता साने आणि त्यांची कन्या मिहिरा साने. तुमच्या मनामध्ये जे काय प्रश्न आहेत ते तुम्ही विचारावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. हॅलो, नमस्कार. मी स्मिता साने आणि मी माझी मुलगी मिहिरा साने. काही तुझ्या मुलीविषयी काही प्रश्न मनात असतील. आता आम्ही हा विषय आता या वयोगटाचा बोलतो आहोत, 0 ते 10. मिहिराचं वय किती आता? 5. तर तुला आई म्हणून काही प्रश्न असतील, तर तुझ्या मनात काय अशा शंका येतात की तुला तुझ्या शंकेचं समाधान जर मी केलं तर ते आपल्या प्रेक्षकांना उपयोगाला? नक्कीच असे आहेतच प्रश्न. आता तिच्या क्लासमेट्सचा जर विचार केला तर त्यांना पाहिलं आणि मिहिराला पाहिलं तर त्याच्यात थोडी तिची उंची मला कमी वाटते, किंवा एक ॲव्हरेज 5 वर्षाच्या मुलीची जेवढी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडी कमी वाटते, आणि तब्येत पण कमी वाटते. तर त्याच्यासाठी म्हणजे कशामुळे ती कमी असू शकते आणि त्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, प्रत्येक आईच्या मनात असतो. तर प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलीने नॉर्मल वाढावं, उंची व्यवस्थित असावी. पण एक लक्षात आपण घ्यायला पाहिजे की उंची जी असते मुलींची किंवा मुलांची ही त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड प्रमाणे जाते, जेनेटिक बॅकग्राऊंड म्हणतो. उदाहरणार्थ आपण बघतो की अमिताभ बच्चनची मुलं उंच आहेत. का उंच आहे? कारण जेनेटिकली सगळे उंच आहेत. तसंच जे मुलं उंचीने कमी असतात तर त्यांच्या पालकांची उंची कमी असू शकते किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्सची उंची कमी असू शकते. तर हे जेनेटिक तुमचं पोटेन्शियल असतं. पण आपण लक्षात काय ठेवायला पाहिजे की जे काही जेनेटिक पोटेन्शियल आहे ते पूर्णपणे वापरलं जातंय का नाही. तर आपली मुलगी आपल्या फॅमिलीसाठी उंचीने योग्य होतीये का नाही हे तुमचं पिडियाट्रिशियन तुम्हाला सांगू शकतं. ग्रोथ चार्ट असतो. प्रत्येक मुलीनी, प्रत्येक मुलांनी आपला ग्रोथ चार्ट दाखवून घ्यायला पाहिजे 0 ते 10 या वयोगटात. प्रत्येक पालकांनी आपल्या डॉक्टरांकडे याची मागणी करायला पाहिजे की माझ्या मुलीचा ग्रोथ चार्ट तुम्ही मला द्या, आणि त्या ग्रोथ चार्टवर माझं मूल नॉर्मल आहे का नाही ते मला कळतं. आता याच्यात जर समजा ग्रोथ चार्ट मध्ये हा जो ग्राफ आहे त्याच्यापासून जर मूल डिव्हिएट व्हायला लागलं तर त्याच्यात काहीतरी हॉर्मोनल प्रॉब्लेम सुरू आहे. आता बऱ्याच वेळेला असं आहे की तुम्ही उंचीने बुटके आहात किंवा कमी आहात म्हणून माझी मुलगी कायम मोठी राहील का, तर तसं नसतं. कारण ग्रोथ हॉर्मोन हे जे हॉर्मोन आहे जर आपण योग्य वयात दिलं तर उंची वाढवू शकतो, कारण आपण तो पाया त्यांचा उंचावर आणतो.
तर वयात येणं जी प्रक्रिया आहे ही शेवटचा टप्पा असते ग्रोथची. त्यामुळे त्याच्यानंतर उंचीसाठी प्रयत्न जे लोक करतात त्याचा काही उपयोग होत नाही. उपयोग कुठे होतो की 0 ते 10 या वयोगटात तुम्ही उंचीसाठी जर प्रयत्न केले, त्या वयात जर ग्रोथ हॉर्मोनचे इंजेक्शन दिले तर उंची वाढू शकते. जरी तुमचं फॅमिली शॉर्ट स्टेचर असेल तरी पण तुमची मुलगी तुमच्या फॅमिलीसाठी उंच होऊ शकते विथ प्रॉपर ट्रीटमेंट आणि गायडन्स. गायडन्स कोणाचा लागतो? हॉर्मोन विकार तज्ञांचा, एंडोक्रायनॉलॉजिस्टचा. तर तुम्ही जरूर तुमच्या पिडियाट्रिशियनच्या संपर्कात राहा. माझी मुलगी नॉर्मल आहे की नाही ह्या ग्रोथ चार्टवर बघा आणि त्याप्रमाणे सल्ला घ्या. आणि त्याच्यानंतर अजून एक कॉमन सध्या आपल्याला ऐकायला मिळतं की खूप लहान वयात मुलींना म्हणजे सगळ्याच मुलं किंवा मुलींना डायबिटीस चालू होतो. तर त्याच्यासाठी काय म्हणजे करता येईल किंवा कसं टाळता येईल ते आपल्याला? डायबिटीस होण्याची या वयात 2 कारण आहेत. एक तर काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात ज्याच्याने स्वादुपिंडाचं कार्य बिघडतं आणि इन्सुलिन कमी तयार होतं. मग त्याला टाईप 1 डायबिटीस म्हणतो आपण, ज्याच्यात इन्सुलिन तयार करणारे पेशी मरून जातात आणि त्या याच्यात मग इन्सुलिन कमी झाल्याने शुगर वाढायला लागते. तर टाईप 1 डायबिटीस हा कॉमनेस्ट आजार आहे. पण दुसरा जो आता बघतोय आपण सध्याला जे आढळतंय की लहान मुलं चुकीच्या पद्धतीने खातात, वजन चुकीच्या पद्धतीने वाढतं आणि हे सगळे जे काही विकार होतात त्याच्याने जाडी अगदी वाढायला लागते आणि मुलं व्यायाम करत नाही, खेळत नाही, ते एका जागी बसून फक्त टीव्ही समोर बसून खातात. अशा याच्यानी जे टाईप 2 डायबिटीस आहे तो पण आता वयाच्या 7व्या-8व्या वर्षी आपल्याला दिसायला लागलेला आहे. आणि ती खरं गंभीर बाब आहे की आपली मुलं लवकर वयात येत आहेत, लवकर जाड होत आहेत, लवकर ते आळशी बनतायत कारण व्यायाम कमी होतोय. तर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायला हवं आपले हॉर्मोन्स नॉर्मल ठेवण्यासाठी. आणि आणखीन एक मगाशी तुम्ही मला जर विचारलं उंचीचं आणखीन एक हॉर्मोन जे आहे ते ग्रोथ हॉर्मोनच्या पलीकडे थायरॉइड हॉर्मोनचा मी उल्लेख केला. तर थायरॉइड हॉर्मोन जे आहे जर कमी असेल तरी उंची खुंटू शकते. त्यामुळे थायरॉइड हॉर्मोनच्या टेस्टिंग सगळ्यात सोप्या आहे. तर ते तुम्ही स्वतःही जाऊन लॅबमध्ये करू शकता किंवा तुमच्या डॉक्टरांना रेकमेंड करू शकता की माझ्या मुलीचे थायरॉइड हॉर्मोन नॉर्मल असेल का, ते मी चेक करू का, तर जरूर करून घ्या. आणि त्याच्यानंतर अजून एक कॉमन म्हणजे मुलीची आई म्हणून की सध्या मुलींमध्ये असं बघायला मिळतं की 6व्या, 7व्या, 8व्या वर्षी सुद्धा पिरियड्स स्टार्ट होतात. तर ते काय असू शकतं? आणि हो, हा ऍक्च्युली कसं आहे की नॉर्मली पाळी येण्याची जे नॉर्मल वय बघितलं तर ते 13 वर्षापर्यंत आहे. पण आता जसं मुलांची खाणी, राहणीमान किंवा एन्व्हायरमेंट बदलते, क्लायमेट बदलते, एंडोक्राईन डिस्रप्टर्स म्हणतो आपण, पेस्टिसाइडचा वापर बघतोय, पोल्युशन बघतोय, या सगळ्यांनी परिणाम होऊन कोविडमध्ये आपल्याला खूप हे वाढलंय की कोविडमध्ये बऱ्याच मुली घरात बसून होत्या, जाड झाल्या होत्या, त्यामुळे लवकर वयात येत होत्या. तर साधारण आताचं सध्याचं वय जर पाहिलं तर 11 वर्ष प्लस ऑर मायनस 1 इयर म्हणजे 10, 11, 12 या वयोगटात युजली मुलींना पाळी यायला लागते. पण ही जर खूप लवकर आली, वयाच्या 7व्या वर्षी आली किंवा 6व्या वर्षी आली तर मात्र ते प्रिकॉशियस प्युबर्टी नावाचा आजार असतो ज्याच्यात सेक्स हॉर्मोन अगदी लवकर वाढायला लागतं शरीरात आणि मग तो गंभीरही असू शकतो. तर एंडोक्रायनॉलॉजिस्टला ते दाखवून घ्यायला पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि त्याला वेळोवेळी ट्रीटमेंट केली तर तो बराही होतो. त्यामुळे त्याला कंट्रोल करता येऊ शकतो. ओके. आणि म्हणजे निहिरा एवढी चिडचिड नाही करत आता, पण एकूणच बघायला गेलं तर आपण काही सांगायला गेलं किंवा असं काही हे करू नको म्हणलं की पटकन ती मुलं एकदम रिॲक्ट होतात किंवा चिडचिडेपणा करतात. तर त्याचा आणि हॉर्मोन्सचा काही संबंध? हो, अगदीच आहे. तुम्ही जे खाता त्याच्याने हॉर्मोन्स बदलतात. हॉर्मोन्स बदलले की स्वभाव बदलतो. स्वभाव शांत येऊ शकतो आणि रागीटही होऊ शकतो हॉर्मोन्सने. एखादी व्यक्ती रागीट का होते? आपण इन्सुलिन रेज नावाचा प्रकार असतो. म्हणजे ज्या व्यक्तीचं इन्सुलिन जास्त असतं तो माणूस पटकन तापटपणा दाखवतो किंवा पटकन चिडतो. तर मी जसं म्हटलं इन्सुलिन हे हॉर्मोन वयात येताना महत्वाचं असतं. तर इन्सुलिन जर अति प्रमाणात असेल किंवा चुकीचं खाऊन इन्सुलिन वाढत असेल तर अशी मुलं खूप तापट असतात, शॉर्ट टेम्पर्ड असतात, चंचल असतात. आणि तेच जर आपण थायरॉइड हॉर्मोनची जर मुलं पाहिली की थायरॉइड हॉर्मोन ज्यांचं कमी असतं ती खूप आळसावलेली, सुस्त, आळसावलेली आणि एका जागी बसून गप्प असतात. तर दोन्ही रित्या हे बिघाड येऊ शकतात. त्यामुळे कुठलाही तुमच्या बालकाच्या किंवा मुलीच्या स्वभावात बदल आढळत असेल तर तो हॉर्मोन विकार दर्शवू शकतो.
सो स्वभाव जर माणसाचा तडकाफडकी बदलत असेल, म्हणजे जी मुलगी छान खेळत होती अचानक खेळायचं बंद झाली, तर तिचा हॉर्मोन्स मध्ये बिघाड असू शकतो. किंवा जी मुलगी एरवी शांत होती आणि अचानक तापट व्हायला लागली, मग तिची शुगर वाढतीये का कमी होतीये, का इन्सुलिन बदलतंय का थायरॉइड बदलतंय, हे बघणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्या वयासाठी काही अशा टेस्ट आहेत का की आपल्याला कळू शकेल की म्हणजे जे वाढीसाठी किंवा रेग्युलर त्यांच्या वयासाठी जे हॉर्मोन्स लागतात ते बॅलन्स्ड आहेत? हो, सी आता एंडोक्रायनॉलॉजिस्ट हे जे डॉक्टर्स आहेत हेच करतात की तुमचे जे हॉर्मोन्स आहेत त्या वयोगटात ते व्यवस्थित आहे की नाही ते तपासून बघू शकतात. पण प्रॉब्लेम कुठे येतो की बऱ्याचशा कॉमन पीपल म्हणूयात त्यांना माहिती नसतं की कुठल्या डॉक्टरांना मी दाखवावं. तर हॉर्मोन्सचे विकार बघणारे ठराविक डॉक्टर असतात, एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणतात, हॉर्मोन विकार तज्ञ म्हणतात, आणि त्यांना जर ते दाखवलं तर योग्य हॉर्मोन्स तपासले जातात. आणि ही खूप स्पेशल ब्रांच आहे. प्रत्येक पिडियाट्रिशियनला तुम्हाला हे सांगता येणार नाही, पण तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनला विचारून एंडोक्रायनॉलॉजिस्टला जरूर भेटा. माझं मूल नॉर्मल आहे की नाही तपासून घ्या, तुमचा ग्रोथ चार्ट नीट आहे की नाही तो बघून घ्या, तुमच्या मुलाचे हॉर्मोन्स व्यवस्थित आहेत का ते बघून घ्या. तर हे जरूर शक्य आहे. आणि त्याच्यात जर बिघाड असतील तर तुम्ही ट्रीटमेंट वेळोवेळी करू शकता. आणि त्याच्यात नुसते हॉर्मोन्स नाही, बरेचसे डेफिशियन्सीज पण कळतात, म्हणजे विटॅमिन्सच्या कमतरता, आयर्नची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजू शकतात त्याच्यात. आणि अभ्यासाच्या दृष्टीने किंवा काही लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने काय म्हणजे आहाराशी असतंच निगडीत, पण हॉर्मोन्सची सुद्धा काय? हो, सो मेमरीचं जे हॉर्मोन आहे, 2 हॉर्मोन्स महत्वाचे आहेत मेमरीसाठी, एक थायरॉइड हॉर्मोन आणि दुसरं इन्सुलिन हॉर्मोन. तर इन्सुलिन नॉर्मल लागतं, शुगर नॉर्मल लागतंय, आणि थायरॉइड हॉर्मोन नॉर्मल लागतं बुद्धीसाठी आणि मेमरीसाठी. ज्या मुलांच्या या हॉर्मोन्समध्ये बिघाड असतो त्यांना आयदर मेमरी लॉस होतो किंवा मेमरी कमी पडते किंवा वाचतात भरपूर पण लक्षात ठेवत नाही. तर मेमरीचं काही जरी बिघाड असेल किंवा समजा शाळेत मूल चांगलं होतं आधी आणि ते मागे पडायला लागले असं जर दिसायला लागलं तर हा हॉर्मोन विकार असू शकतो. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तुमचे हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत तुम्ही पिडियाट्रिशियनला सांगितलं की पिडियाट्रिशियन्स तुम्हाला जरूर गाईड करतील त्याच्यात. तुमचं सगळ्या शंकांना झालं का समाधान? निहिराच्या यांनी अगदी चांगले प्रश्न विचारले आणि हे बऱ्याच पालकांच्या मनामध्ये हे प्रश्न असतात. मी मागच्या एपिसोडमध्ये पण म्हटलं होतं की आपल्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर तेवढं फक्त विचारण्याकरता मी कसं काय डॉक्टरांकडे जाऊ, हा आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न असतो. तो या निमित्ताने बऱ्याचशा पालकांच्या मनातले प्रश्न त्यांच्या रूपाने आपल्याला कळले आणि त्याची उत्तरं मिळाली. डॉक्टर नेहमी म्हणतात की प्रिव्हेन्शन म्हणजे त्यांचा निदान आणि उपचाराबरोबर प्रिव्हेन्शनवर पण जोर असतो. तर यातले बरेचसे असं लक्षात आलं की प्रिव्हेन्शन तुम्ही हे सगळं प्रिव्हेंट करू शकता. तुमच्या मुलांची वाढ व्यवस्थित होते की नाही, तर तुम्ही जसं त्यांना म्हणालात की हे तुमच्या पेडियाट्रिशियनला विचारा, ग्रोथ चार्ट त्यांच्याकडनं घ्या. म्हणजे पालकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. जेव्हा स्पेशली मूल 10 वर्ष वयापर्यंत त्याची वाढ होते. पुढचा मला असं विचारायचं आहे की प्युबरिटी आपण नेहमी चर्चेला जातो हा विषय, पौगंडावस्था. तर हे एक्झॅक्टली काय आहे, ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींमध्ये कधी सुरू होतं याविषयी थोडीशी माहिती, आणि त्याला कुठले हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल असतात? हो, आपण जसं आता निहाराच्या आईकडनं ऐकलं तसं वयात येण्याची जी प्रक्रिया असते ती सेक्स हॉर्मोन्स जसे शरीरात वाढायला लागतात तशी ती सुरू होते. आणि ते कधी साधारण होतं मुलींमध्ये साधारण 8व्या वर्षी ती वाढ आपल्याला दिसायला लागते. आणि ती वाढ कशा स्वरूपात दिसते तर आधी प्रायव्हेट पार्ट्समध्ये केस यायला लागतात, त्याच्यानंतर छातीची वाढ सुरू व्हायला लागते, मग गर्भाशयाची वाढ सुरू व्हायला लागते, मग अंडाशयाची वाढ सुरू व्हायला लागते, आणि त्याच्यानंतर शेवटचा टप्पा जो आहे तो पाळी येण्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. तर 13व्या वर्षी साधारणपणे आपल्याला हे आढळून येतं की 13व्या वर्षापर्यंत मुलीला पाळी येऊन जाते. तर ही सगळी जी प्रक्रिया रातोरात होते का तर नाही, तर ती साधारण 4 ते 5 वर्ष वेळ घेतला जातो. ग्रॅज्युअली जसं कळी फुलांमध्ये रूपांतर करताना उमलत जाते तसं हळूहळू हे हॉर्मोन्स वाढत जातात आणि तसे तसे हे बदल घडत जातात. तर हे रातोरात ज्या मुलींचे होतात किंवा अगदी अचानकपणे होतात ते ॲबनॉर्मल असू शकतं. आणि दुसरी गोष्ट लवकर वयात येणं, उशिरा वयात येणं, हे दोन्ही गोष्टी ॲबनॉर्मल असू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सगळ्या पालकांना काय सांगायचं आहे की तुमच्या मुलाची किंवा मुलीची वाढ व्यवस्थित आहे की नाही हे बघण्याचं काम वयाच्या पहिल्या वर्षापासून तुम्ही करणं अपेक्षित आहे.
बऱ्याच वेळेला पाळी येऊन गेल्यानंतर मुलींच्या आया त्यांना घेऊन येतात की आता लग्नाचं वय आलंय, उंची वाढत नाहीये. आता या वयात उंची वाढणं शक्य नसतं, कारण पाळी येऊन जाणं हे ग्रोथचा शेवटचा टप्पा असतो. त्यामुळे तुम्हाला जर मुलीची उंची चांगली असावी, वजन चांगलं असावं, ह्या सगळ्या गोष्टींची जर काळजी असेल तर वयाच्या पहिल्या वर्षापासून हे सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. तर मला वाटतं या एपिसोडनी निश्चितच बऱ्याचशा पालकांना फायदा व्हायला हवाय. मागच्या एपिसोडमध्ये आपण म्हटलं होतं की त्या एपिसोड बघितल्यानंतर ज्या पालकांना काही प्रश्न असतील किंवा जे कुठल्याही सर्वसामान्य माणसांना काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये जरूर विचारावे. तर तसे मागच्या एपिसोडमध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न आले ते आता आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे हितगुज या कार्यक्रमात घेऊयात. प्रश्न विचारतो मी एक. पहिला होता की डायबिटीस विषयी बरेच वेळेला वेगवेगळी माहिती मिळते आणि त्यामुळे कन्फ्युजन लोकांचं वाढतं. तर डायबिटीस विषयी संपूर्ण माहिती देणारा एपिसोड असा जर तुम्ही केला तर आम्हाला बघायला नक्की आवडेल. डायबिटीस हा आजार खूप महत्वाचा आहे, खूप कॉमन आहे आणि त्याच्यावर अनेक लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यावर आपण मार्चमध्ये एक वेगळा एपिसोड घेणार आहोत आणि त्याच दरम्यान आपण या विषयीचे प्रश्नही घेणार आहोत. तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका, ते आपण त्या एपिसोड मध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करूया. दुसरा असा प्रश्न होता की मेनोपॉज मध्ये कुठले हॉर्मोनल चेंजेस किंवा काही इम्बॅलन्स झालेला असतो का आणि त्याला पण काही म्हणजे ट्रीटमेंटची गरज आहे का, काय प्रकारची उपचार पद्धती असू शकते? हो, मी जसं सांगितलं की हॉर्मोन्स प्रत्येक वयात गरजेचे आहेत. त्यामुळे मेनोपॉजला सेक्स हॉर्मोन्स जिथे बंद पडतात तयार होणं त्याला मेनोपॉज म्हणतो. आणि म्हणजे पॉज म्हणजे थांबणे. तर थोडक्यात हॉर्मोन्स तयार होणं स्त्रियांमध्ये जेव्हा कमी होतं तेव्हा मेनोपॉज झाला असं म्हणतो. आणि त्यामुळे नवीन व्याधी जडू शकतात, वजन वाढू शकतं, डायबिटीस होऊ शकतो, थायरॉइडचे आजार होऊ शकतात, मेनोपॉझल प्रॉब्लेम्स होऊ शकतात. घरातली लोक म्हणतात बाई चिडचिड करायला लागलीये, घामाघूम व्हायला लागलीये, उगाच राग करते, झोपेच्या तक्रारी यायला लागतात. सो हे सगळे प्रॉब्लेम्स आपण मेनोपॉजच्या सेक्शन मध्ये डिस्कस करणार आहोत. त्या एपिसोडला जरूर तुम्ही बघा. तुम्हाला काही आणखीन शंका असतील तर त्याच्यात जरूर टाका. एका आईने विचारलंय की माझा मुलगा 23 वर्षांचा आहे पण त्याच्या वयाच्या मुलांप्रमाणे त्याला दाढी विषय आलेले नाहीये, तर त्याच्या मागे काही हॉर्मोनल चेंजेस किंवा इम्बॅलन्सचं कारण आहे का? मी जसं सांगितलं प्रत्येक वयोगटात हॉर्मोन्सचं प्रमाण त्या प्रमाणात लागतं. ते जर कमी असेल तरी ते बिघाड दर्शवतं आणि जास्त असेल तरी ते बिघाड दर्शवतं. त्यामुळे या व्यक्तीला म्हणजे आता मुलगा 23 वर्षाचा झालाय, आपण आपल्या एपिसोड मध्ये डिस्कस केलेलं आहे की वयाच्या 16व्या वर्षापर्यंत मुलांची वाढ पूर्णत्वाला जाते. तर 16व्या वर्षापर्यंत जर मुलाला दाढी मिशा आल्या नसतील तर नक्कीच त्याच्या हॉर्मोन्स मध्ये काही बिघाड असू शकतो आणि हॉर्मोन विकार तज्ञांना जरूर दाखवून घ्यावं. याला ट्रीटमेंट इलाज होऊ शकतो. वेळोवेळी दाखवलं तर ते बऱ्याच फायद्याचं ठरतं, कारण मुलांमध्ये बराचसा सायकोलॉजिक इफेक्टही त्याचा होत असतो. त्यामुळे मला वाटतं यांना जरूर तुम्ही एंडोक्रायनॉलॉजिस्ट तुमच्या शहरात कोण अवेलेबल असतील त्यांना जरूर दाखवून घ्या. शेवटचा प्रश्न त्याच्यामधला असा होता की माझी मुलगी 14 वर्षाची आहे, तर तिच्या या वयानुरूप काय काय हॉर्मोनल चेंजेस होतात. तर आता आपण पुढचा एपिसोड जो करणार आहोत तो वय वर्षे 11 ते 20 या वयोगटातल्या मुलींसाठी करणार आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून बघा आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील. त्यातूनही तुमच्या मनामध्ये काही शंका राहिली तर ती पुन्हा कमेंट सेक्शन मध्ये विचारा किंवा तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. डॉक्टर वैशाली देशमुख यांच्या क्लिनिकमध्ये त्यांना भेटू शकता आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर आता आपण या एपिसोडच्या शेवटाला आलोय. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे प्रस्तावलेत की डॉक्टर वैशाली देशमुख यांनी हा खूप चांगला उपक्रम सुरू केलाय. प्रत्येक वयाच्या एव्हरी डिकेड ऑफ लाईफ त्या नेहमी म्हणतात की काय काय हॉर्मोनल चेंजेस होत राहतात हे आपल्याला कळावं आणि त्याचं ज्ञान आपल्याला असावं या उद्देशाने हा एपिसोडची सिरीज सुरू केलेली आहे आपण. तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. धन्यवाद. आणि हो मंडळी, हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये, नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये हा एपिसोड शेअर करा आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या जरूर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. तुमचा अभिप्राय पण कळवा. त्याची प्रश्नांची उत्तरं, शंकांचं निरसन आपण पुढच्या एपिसोडच्या हितगुज या कार्यक्रमात नक्की घेऊ अशी मी खात्री देतो.